नमस्कार, मी वैशाली किरण्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी हेल्दी आणि पौष्टिक असा दुधीचा नाश्ता बनविणार आहे। हा नाश्ता अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप खूप आवडेल। सर्वात आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया बनवायला। तर इथे मी एक छोटा दुधी घेतला आहे, तो खिसून घेतलेला आहे। तर हा खिसून माझा 1.5 कप झालेला आहे, म्हणजे 1.5 कप इथे खिसलेला दुधी घ्यायचा आहे। नंतर आता यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे। तसंच 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। मिरचीऐवजी तुम्ही लाल तिखटसुद्धा यामध्ये घालू शकतात। तर 1 टेबलस्पून आले लसणाची पेस्ट घालायची आहे, पाव टीस्पून हळद घालायची आहे, अर्धा टेबलस्पून धने पावडर घालायची आहे आणि यामध्ये हेल्दी असे ओट्स हे खूप हेल्दी असतात। तर इथे 1 कप ओट्स घालायचे आहे। नंतर चवीनुसार मीठ घालायचं, तसंच भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। तर आता हे सर्वात पहिले सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे ओट्स ते सगळे चांगले मिक्स करून घ्यायचे त्या दुधीमध्ये। नंतर आता यामध्ये 2 टेबलस्पून चना पीठ आणि 2 टेबलस्पून ज्वारीचं पीठ घालायचं आहे। तर इथे मी दोन्ही एकत्र असे घातले आहे आणि थोडं पाणी घालून हे सगळं पहिले मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे थोडं पाणी घालून हे मी मिक्स करून घेते आहे। तर तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे हे बॅटर तयार झालं पाहिजे। तर आता यामध्ये हे जे बॅटर आहे, हे बॅटर साधारणतः 15 मिनटं असंच ठेवायचं आहे, जेणेकरून जे ओट्स आपण टाकले ते चांगले त्यामध्ये भिजतील। तर 15 मिनटं असेच ठेवल्यावर आता इथे एक तवा ठेवलेला आहे गॅसवर। या तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे थोडंसं तेल पसरवून घ्यायचं आणि आता जे काही बॅटर आपण बनवलेलं आहे ते बॅटर चमच्याच्या साहाय्याने थोडं या तव्यावर असं घालायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने असं थोडं गोल डोशासारखं किंवा आपण जे थालीपीठ करतो त्यासारखं असं थोडं गोल बनवायचं आहे। तर इथे मी छोटं असं टाकलेलं आहे। तुम्हाला जर थालीपीठसारखं मोठं गोल टाकायचं असेल टाकू शकतात। तर आता हे दोन्ही साईडने चांगलं असं भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकतात मस्तपैकी हा असा कलर आलेला आहे। तर हा जो काही नाश्ता आहे तो खूप हेल्दी असा आहे खरोखर। यामध्ये कारण आपण ओट्स पण वापरलेले आहे, दुधी पण हा चांगला असतो, तसंच यामध्ये ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे, त्यामुळे हा खूप हेल्दी असा आहे। तर तुम्ही बघू शकतात मस्तपैकी हा दोन्ही साईडने छान असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। हे तुम्ही हिरव्या चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकतात, पुदिन्याच्या चटणीबरोबर खूप छान लागतात, किंवा असेच सुद्धा खाल्ले ना तरी खूप छान लागतात गरम गरम। तर तुम्ही बघू शकतात हे मस्तपैकी असे हे आपले दुधी आणि ओट्सचे असं थालीपीठ तयार झालेलं आहे छोटे। तर मी एखादं असं तुम्हाला तोडून दाखवते, बघा किती मस्तपैकी असं वरतून थोडं खरपूस आहे आणि आतमध्ये मस्तपैकी असं दुधी त्याच्यामध्ये आहे। तर खूप छान लागतो। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि खूप हेल्दी आहे। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।